आषाढ तळण्यासाठी मी इथं खाऱ्या शंकरपाळ्या करायचं ठरवलं. त्यासाठी तडका पॅनमध्ये 4 ते 5 चमचे तेल मी इथं गरम करत ठेवलेलं आहे. परातीमध्ये मी 1 किलो मैदा चाळून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 1 वाटी बारीक रवासुद्धा मी ह्या मैद्यासोबत चाळून घेतलेला आहे. हे दोन्ही जिन्नस हाताने छान असे मिक्स करून घेतलेले आहेत. नंतर त्याच्यावरती मी 10 ते 15 काळी मिरी क्रश करून घातलेली आहे. 2 चमचे मी जिरं बारीक हातावर क्रश करून घातलेलं आहे आणि 1 ते 1.5 चमचा ओवा मी छान असा हातावर क्रश करून घातलेला आहे. हे सगळं क्रश करून घालायचं म्हणजे त्याचा ॲरोमा पिठात छान उतरतो. चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळे जिन्नस आहेत ते हाताने छान असे मैदा आणि रव्याच्या हे मिश्रणात घालायचे. कडकडीत तेलाचं मोहन घालायचं, चमच्याने आधी हलवून घ्यायचं आणि नंतर मग थोडं कोमट झाल्यानंतर हाताने छान असं हातावर चोळून चोळून प्रत्येक मैद्याच्या दाण्याला मोहन चांगलं चोळून घ्यायचं. नंतर थंड पाणी वापरून आपण हे पीठ मळून घ्यायचं. पीठ मळून झाल्यानंतर ते 10 ते 15 मिनटासाठी रेस्टला ठेवायचं आणि पुन्हा मग एकदा छान मळून घ्यायचं. त्याच्या उंड्या करायच्या. उंड्या करून त्या छान अशा लाटून घ्यायच्या. पातळच लाटायच्या त्या. लाटून झाल्यानंतर त्या कापणीच्या आकारात कट करून घ्यायच्या. कट केल्यानंतर एकसारख्या कट करून झाल्यानंतर त्याच्या आजूबाजूचे जे ओबडधोबड आकाराचे जे हे असतात ते आपण काढून टाकलेले आहेत आणि ह्या छान अशा कापण्या गरम गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या. लो टू मिडियम ह्याच्यावरती आपण ह्या तळायच्यात आणि अशा गोल्डन ब्राऊन कलरवर आल्या की त्या काढून घ्यायच्यात. तयार आहे ह्या 10 ते 15 दिवस पुरतील असा आषाढ स्पेशल तळण.